नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय SG 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या गुंतवणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपल्याला माहितीच आहे की हा गुंतवणूक स्पेशल कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये आपण शेअर मार्केट विषयी बोलत असतो. शेअर मार्केटमध्ये काय नेमकं या आठवड्यामध्ये कुठले शेअर्स तेजीत आहेत, कुठले मंदीत आहेत आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीप्रमाणेच आपल्या स्टुडिओमध्ये आहे शेअर बाजार विश्लेषक, शेअर बाजार तज्ञ राजेश तांबे सर. आधी आपण त्यांचं स्वागत करूया कार्यक्रमामध्ये. सर, स्वागत तुमचं पासवर्ड श्रीमंतीमध्ये. सरांच्या टिप्स आणि त्यांचं मार्गदर्शन आपण घेत राहणार आहोत. मात्र एकंदरीतच हा संपूर्ण आठवडा शेअर मार्केटच्या दृष्टीने कसा होता ते सुद्धा आपण बघूया. कच्च्या तेलाचे दर हे $30 प्रति बॅरलच्याही खाली आल्याचा जगभरातल्या शेअर बाजारांनी चांगलाच धसका घेतलाय आणि त्याचा परिणाम हा भारतीय शेअर बाजारांवर अर्थातच पाहायला मिळतोय. त्यामुळे सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी रेड झोनमध्ये बंद झालेत. या आठवड्यामध्ये जवळजवळ सगळे दिवस बाजारानं पडझड अनुभवली. या आठवड्यामध्ये आलेल्या औद्योगिक उत्पादन वाढीच्या समाधानकारक आकड्यांचा फारसा परिणाम दिसून आलेला नाहीये. स्टेट बँक, भेल, गेल, ऍक्सिस बँक, टाटा स्टील, ICICI बँक यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण पाहायला मिळाली आणि त्याचवेळी इन्फोसिस, रिलायन्स, मारुती, एशियन पेंट्स, ITC या कंपन्यांनी या आठवड्यामध्ये चांगली कामगिरी केली. तर एकंदरीतच संपूर्ण आठवडा शेअर बाजाराच्या दृष्टीने कसा राहिला ते आपण बघितलं. मात्र अनेक प्रेक्षकांचे सुद्धा फोन आहेत. नेमकं काय करायचं आता अशा परिस्थितीमध्ये, अशा अर्थाचे सुद्धा फोन असणार आहेत आणि म्हणूनच आपण तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेण्याची आता ही वेळ झालेली आहे. लगेचच तुमच्या प्रश्नांना सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपले प्रेक्षक आपल्याबरोबर आहेत. कोल्हापूरमधून अर्चना बोलतात. नमस्कार अर्चना, विचारा आपला प्रश्न. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. मला साधारणतः 30,000 रुपये आहेत माझ्याकडे. ते मला शेअर्स मध्ये गुंतवायचे आहेत लॉंग टाइम साठी. तर ते कुठल्या शेअर्स मध्ये मी गुंतवू आणि यानंतर कुठली काळजी घ्यायची आणि मला शेअर्स बद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्याची प्रोसिजर म्हणजे काय राहील? ओके अर्चना, तुम्ही कोल्हापूरला राहता. डीमॅट अकाउंट उघडा. स्पेक्युलेशन करू नका. भरपूर तुम्हाला फोन येतील, लोक तुम्हाला काही काही गाईड करतील. कोणाचंही ऐकायचं नाही. आपल्या मनाची आवाज ऐकायची. राजेश तांबेला पण ऐकायचं. पासवर्ड श्रीमंतीचा कार्यक्रम रेग्युलरली बघायचा, पण आपलं मनाचं करायचं. अजून दुसरी गोष्ट, स्पेक्युलेशन करायची नाही. पुट्स अँड कॉल्स, अजून फ्युचर्स घ्यायचे नाही. चांगल्या शेअर्समध्ये टाका. शॉर्ट टर्मसाठी 10,000 रुपये रिलायन्स इन्फ्रामध्ये टाका त्या प्रेझेंट लेवल्सवर. त्याच्यामध्ये 30, 40, 50, 60 रुपये तो वाढला, समजा 50 ते 70 रुपये वाढला, प्रॉफिट बुक करून घ्यायचा. त्याच्यानंतर टॉरेंट फार्मा आहे, त्याच्यामध्ये काहीतरी 10-1,000 रुपये टाका. त्याच्यानंतर सिमन्स सारखी कंपनी आहे, त्याच्यामध्ये पण तुम्ही काहीतरी 10-1,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करा. ते शेअर 30, 40, 50 रुपयांनी असे वाढले की त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करायचा. आणि हा कार्यक्रम रेग्युलरली बघा. डीमॅट अकाउंट IDBI, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडा आणि कोणाचंही ऐकायचं नाही, स्पेक्युलेशन करायची नाही. फक्त कार्यक्रम बघा. काही पण प्रॉब्लेम असेल तर माझे प्रिव्हियस शोज यूट्यूबवरती माझा नंबर दिलेला आहे 9967781988 या नंबरवरती कॉल करा. काही पण अगर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर प्रत्यक्ष माझ्याशी बोला. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे आणि औरंगाबादमधून विजय आहेत आपल्याबरोबर. नमस्कार विजय, विचारा आपला प्रश्न. नमस्कार, मी विजय बोलतो. बोला. मी मॅक्स इंडियाचे शेअर घेतलेले आहेत 92 468च्या रेटने. आणि माझा प्रश्न असा आहे की मी ते मार्च एप्रिल मध्ये घेतले, तर डिमर्ज होणारी कंपनी म्हणून मी ते सांभाळून ठेवले आणि त्याचे ई वोटिंग पण केली आम्ही डिमर्ज. आता काल घोषणा झाली की ते डिमर्ज, आणि जर आता आम्ही जर विकले शेअर तर रेकॉर्ड डेटला आमच्याकडे असल्यामुळे नवीन कंपन्यांचे जे शेअर फ्री मध्ये मिळणार आहेत बोनस शेअर, तर त्याचा फायदा होईल का आम्हाला? हे आता तुम्ही हा जो प्रश्न विचारता हा मोर ऑफ अ सगळा फ्युचर प्रश्न आहे. याच्यामध्ये तुम्ही दोन्ही प्रश्न विचारले की तुम्हाला विकायची पण तुम्हाला इच्छा आहे, प्रॉफिट बुक करण्याची पण इच्छा आहे, पण सायमल्टेनियसली जेव्हा तुम्हाला बाकीचे नवीन शेअर्स मिळतात त्याची पण तुम्हाला एक ती हे आहे, अट्रॅक्शन आहे. तर मी म्हणेल की याला होल्ड करून ठेवा. इन्शुरन्स बिझनेस चांगलाच आहे आणि मॅक्स इंडिया जी ही कंपनी आहे, येणाऱ्या टाईममध्ये जशी माणसांची समृद्धी वाढते, मोर मनी इज इन द पॉकेट्स ऑफ द पीपल, तर त्याच्याने मग इन्शुरन्स बिझनेस अजून वाढेल. तर येणाऱ्या टाईममध्ये आत्ता जो छोटा बिझनेस आहे, जो आपण छोटा बघतोय, डेफिनेटली इन्शुरन्स हॅज अ मच बिगर रोल टू प्ले अँड हॅज अ व्हेरी गुड स्कोप येणाऱ्या टाईममध्ये. मी म्हणेल होल्ड करून ठेवा. ओके, पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर ठाण्यामधून आहेत. मदन बोलतात. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो तांबे साहेब, नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. हा, मी तांबे साहेबांना नमस्कार. माझा प्रश्न आहे की
हॅलो. हा बोला ना, तुम्ही थेट प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा म्हणजे आम्हाला प्रश्न ऐकू आहे येईल. की तांबे साहेब नमस्कार. माझा प्रश्न आहे की नेहमी स्टॉप लॉस लावा म्हणून सांगितलं जातं, पण स्टॉप लॉसची काय प्रोसिजर आहे, म्हणजे किती % खाली आला की हे करायचं. आणि आय एम अ सिनियर सिटीजन, सो आय वॉन्ट शेअर्स विच आर गॅलोपिंग. तर मी बॉशचा एक घेतलाय 20,000ला आणि आयशरचा घेतलाय 17,000ला. तर याविषयी सांगा मला. बरं. आणि दुसरी गोष्ट, फार्मा आणि ऑटो एन्सिलरी आर स्टील सेफ बेट्स. कारण मी वॉकहार्टचे 5 शेअर्स घेतलेत परवा 1263ला. सो प्लीज ऍडवाइज मी. आय एम युअर बिग फॅन. थँक्यू. आनंद ठाणे साहेब म्हणतात की जे स्टॉप लॉस असतो, स्टॉप लॉस असा काही नसतो. आपण टीव्हीमध्ये बघतो, सगळ्या चॅनल्समध्ये सगळे लोक येतात, आपापले डोक्याची आपापली जे हे करतात, नवीन नवीन आयडिया सांगतात. असा स्टॉप लॉस काही आयडिया नसतो. जेव्हा तुम्ही बेस्ट ऑफ द बी स्कूल्समध्ये जाता, त्याच्यामध्ये एव्हरेजिंगचा पण हा जो कॉन्सेप्ट आहे हा पण तुम्हाला चुकीचा सांगितला जातो. म्हणून एव्हरेजिंग जे काही लोक बोलतात ते आपण करायचं नाही. स्टॉप लॉस आपण ठेवायचा नाही. सट्टा आपण खेळायचा नाही. स्पेक्युलेशन आपण करायचं नाही. टेलिफोन कॉल्स येतील तुम्हाला, इथून येतो अहमदाबादमधून, इंदोरवरून. ते म्हणतात आमची खूप मोठी रिसर्च टीम आहे. 25 वर्षाची पोरं रिसर्च करतात आणि ते तुम्हाला सांगणार आणि ते तुम्हाला अब्जोपती बनवणार. ते स्वतः अब्जोपती झाले नाही, ते अजूनही रोडपतीच आहे. तर डोंट गेट कॅरीड अवे या गोष्टींनी. आणि जसं तुम्ही सांगितलं स्टॉप लॉस हा कॉन्सेप्ट काही नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, जसं तुम्ही सांगितलं, जे काही तुम्ही जसं बॉश तुम्ही सांगितलं, बॉश तुम्ही हा होल्ड करून ठेवा. मोनोपॉली कंपनी आहे आणि या याच्यामध्ये डेफिनेटली तुम्हाला खूप चांगला भाव मिळेल जेव्हा मार्केट्स पॉझिटिव्ह झोनमध्ये येतील. दुसरा प्रश्न जो तुमचा होता ज्या शेअरबद्दल, ज्या काही त्याचा 17,000 तुम्ही आयशर, अगर आयशरचा भाव खूप जास्त आहे. आयशरचा भाव खूप जास्त आहे. 17,000 पण हा खूप जास्त भाव आहे. पण आता इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से की हा 25,000 होईल की नाही. आता मी तुम्हाला सांगेल की तुम्ही काय भावामध्ये घेतला आहे. समजा अगर तुम्ही 3,000 आणि 4,000 मध्ये घेतला, आता तुम्हाला 17,000 मिळतात, तर तुम्हाला कितीतरी पटीने तुम्हाला प्रॉफिट होतं. तुम्ही म्हणेल प्रॉफिट बुक करा. याच्यामध्ये की 20,000 होईल. लस्ट अँड ग्रीड विल ऑलवेज टेक यू टू प्रॉब्लेम्स. तर अगर तुम्हाला चांगला प्रॉफिट होतो आयशरमध्ये तर तो प्रॉफिट बुक करा. अजून स्पेक्युलेशन करू नका, फ्युचर्स आणि ऑप्शन्स करू नका. तुम्ही रिटायर्ड आहे तर म्हणून मस्त रिटायर्ड लाईफ लीड करायची, जास्त पैशाच्या मागे जायचं नाही. अगदी. पुढचे आपल्यावर प्रेक्षक संपर्कात आहेत. फरीदाबादमधून मनीष बोलतात. जी मनीष जी बोलिए. नमस्कार सर. मैडम बोलिए. नमस्कार तांबे जी. नमस्कार. मेरे पास सर TRF बाय करना चाहता हूँ मैं करंट लेवल पे. हाँ. और एक मेरे पास बॉश पड़ा हुआ है और SBI शेयर है. ठीक है. जो आपने पहला बोला, अगर आप उसको खरीदना चाहते हैं तो मैं सबसे पहले तो बोलूँगा थोड़ा सा उसको अवॉइड करिए अभी फॉर द टाइम बिंग. एक तो क्योंकि मार्केट बड़ा चॉपी है. दूसरा, जैसे आपने कहा कि आपके पास बॉश है, आपके पास जो कौन सा आई थिंक सम बैंकिंग स्टॉक ही सेड, तो वो दोनों ही आप उसको होल्ड करके रखिए. एक चीज़ हमेशा याद रखिए कि ग्रोथ इंडिया में है और कहीं नहीं है. और यहाँ पे अगर आप ये एक्सपेक्ट करते हैं कि अमेरिका ग्रो करेगा, जर्मनी ग्रो करेगा, ये करेगा, अरे वहाँ पे इतनी समृद्धि आ गई है, अब यहाँ से क्या ग्रो करेंगे चाइनीज़. वहाँ के बूढ़े लोग भी हमारे से बहुत अच्छी कंफर्टेबल लाइफ लीड करते हैं एंड वेरी लग्जूरियस लाइफ स्टाइल्स वो लीड करते हैं. अब इसके बियॉन्ड आदमी क्या करेगा. तो इसका मतलब ये है कि यहाँ पे ही हमारे को बहुत बड़ा स्कोप है. और जैसे मैं बताऊं कि 1-2 प्रश्न के लेने के बाद ये क्रूड के बारे में जो आपको जो बुद्धू बनाया जाता है और ये इसके ऊपर जो रट लगाई जाती है कि क्रूड $30 हो गया, 28 हो गया, फिर 20 हो जाएगा. कई लोगों ने रिसर्च किया और उसके बाद बोल रहे हैं कि अब 20 हो जाएगा. अरे जेव्हा 120 वर क्रूड होतं तेव्हा नाही सांगितलं की 1916 जानेवारीला क्रूडची किंमत 28 आणि $30 राहील. ज्यांनी ही प्रिडिक्शन केलं असतं ना, आपण त्याला हार घातला असता आणि त्याच्या पायावर दूध वाहिलं असतं. आता जेव्हा क्रूड खाली चाललाय 30 वरून अगर तुम्ही सांगता 20 पर्यंत येईल, काही त्याच्यामध्ये शांतपणा नाही, काही मोठेपणा नाही. आणि जे हे लोक अशी वार्ता करतात, काही त्यांचं ऐकायचं नाही. या कानाने ऐकायचं, या कानाने बाहेर काढून टाकायचं. अगदी. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. सुभाष बोलतात आपल्याबरोबर. नमस्कार सुभाष, विचार आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर, मी सुभाष निंबाळकर बोलतोय. बोला. माझ्याकडे SBI 200 रुपयांनी 50 घेतलेत, 220 ने मी 50 घेतलेत आणि 290 ने 50, असे 150 आहेत. त्याबद्दल काय करावं. स्टेट बँक ऑफ इंडिया. हा, स्टेट बँक ऑफ इंडिया. दुसरा आणि IDFC मी घेतला 140 रुपयांनी 200 शेअर होते माझ्याकडे. आता ते डिवाइड झाले. IDFC 200 मिळालेत ना, IDFC बँक 200 मिळाले. ठीक आहे. दोन्ही याच्यामध्ये मी म्हणेल
IDFC मध्ये पण काही खराबी नाही आहे. IDFC आणि IDFC बँकला त्यांनी सेपरेट कंपनी केलं, ते पण ठीक आहे, ते पण तुम्ही होल्ड करून ठेवा. अजून स्टेट बँक ऑफ इंडियाला पण होल्ड करून ठेवा. आणि काही अजून एक प्रश्न याचा सांगतो. IDBI मध्ये मी मध्ये काहीतरी ॲड्स बघत होतो की ज्याच्यामध्ये लोकांनी काही स्ट्राईकमध्ये गेले, त्यांनी मग तिथे बॅनर्स लावले होते जे एम्प्लॉईज होते की या कंपनीला प्रायव्हेटाईज करायचं. माझं म्हणणं असं आहे की जे लोक IDBI मध्ये कामं करतात आणि जे अजून रिटायर नाही झाले, बिलकुल काहीही घाबरण्याचं हे नाही आहे. द प्रेझेंट गव्हर्नमेंट इज डुईंग अ गुड जॉब. जिथे एअर इंडियाला प्रायव्हेटाईज नाही केलं तर मग IDBIला कुठून प्रायव्हेटाईज करतील. IDBIचा नंबर नंतर येईल, पहिले एअर इंडियाचा नंबर येईल. तर जेव्हा एअर इंडियाच प्रायव्हेटाईज नाही होत मग IDBI कुठे येऊन राहिली. शांतीने मस्त कामं करा आणि मस्त रात्री चैनीनी झोपा. काहीही प्रायव्हेटाईज होत नाही IDBI. डोंट गो आफ्टर दीज स्टोरीज जे आपल्या पेपरमध्ये येतात. अगदीच. सुभाषांनी जरी बँकिंग सेक्टरविषयी प्रश्न विचारला असेल, SBI, IDFC, तर एकंदरीतच आपण बघतो गेल्या आठवड्यामध्ये मार्केट ज्या पद्धतीनं काम करत होतं तर बँकिंग सेक्टर सुद्धा थोडंसं लो ग्रेडनं दिसतंय. तर काय आपण प्रेक्षकांना ह्याच्यावर सल्ला देऊ शकतो? बँकिंग सेक्टर असं आहे की एक चीज आपल्याला बघायचं आहे की आता कोणतेही स्टॉक्स चालत नाही आहे. जे चांगले A ग्रुपचे पण जे स्टॉक्स आहे, फार्मामध्ये आहे, जे चांगले सेक्टर्स आहे, कोणतेही चालत नाही. हे जे मार्केट जे वाढलेलं आहे हे सगळं स्पेक्युलेशनवर वाढलेलं आहे. आता मला सांगा की 2-3 दिवस पहिले शुगर स्टॉक्स काही वरती होते, मग काही एव्हिएशन स्टॉक्स वरती होते. तर हे स्पेक्युलेशन आहे. शुगर स्टॉक्स कधीही वरती जाऊ शकत नाही. जसं मी सांगितलं सायक्लिक इन नेचर आहे. तर माझं असं म्हणणं आहे की जसं आता मी तुम्हाला सांगितलं की क्रूड आता अगर $30 आलं, उद्या अगर ते अजून त्याच्या खाली जातं, तर माझं असं म्हणणं आहे लोकांना की हे समजा की टीव्हीवरती अगर हे तुम्हाला सांगतात की क्रूड खाली गेलं आणि त्याच्याने हे सगळं असं भयंकर झालं. अरे सौदीने किती दिवस पुऱ्या वर्ल्डला लुटलं. त्यांचा सर्वात मोठा कार्टल होता 120-140 मध्ये. $30 पण ते आपलं क्रूड काढतात आहे. याचा अर्थ की त्यांची कॉस्ट $30 खाली आहे. अगर $30 खाली अगर त्यांची वरती अगर कॉस्ट आहे तर मग वाय आर दे सेलिंग इट ॲट अ लॉस? दे शुड इमिजिएटली स्टॉप द प्रोडक्शन. हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न की पुऱ्या वर्ल्डमध्ये इम्पोर्टिंग कंट्रीज किती आहे? एक साधारणतः आपले जे 200 कंट्रीज आहे त्या टोटल कंट्रीज इन द वर्ल्डमध्ये मेजॉरिटी ऑफ द कंट्रीज ज्या आहेत त्या इम्पोर्ट करतात क्रूड आणि खूप कमी कंट्रीज आहे जे एक्सपोर्टिंग आहे. तर याच्यामध्ये वाय शुड बी थिंक की उद्या सिरियाचं अजून यांचं ज्या एक्सपोर्टिंग कंट्रीज आहे त्यांचं बजेट निगेटिव्ह जाईल. अरे एवढं वर्ष त्यांनी लोकांनी आपल्याला लुटला, तर आता त्यांचं समजा बजेट अगर निगेटिव्ह गेलं तर वाय शुड यू बॉदर अबाउट इट? आणि कशाला हा मोठा आपण प्रश्नचिन्ह करायचा की अरे क्रूड 30वर गेलं, एन्जॉय करा. आणि दुसरं माझं असं म्हणणं आहे की आय एम ऑफ दी ओपिनियन की गव्हर्नमेंटचं हे जे म्हणणं आहे की क्रूडवरती आम्ही इम्पोर्ट जास्त करणार नाही आणि आम्ही तुम्हाला प्राइस तेवढ्या प्रपोर्शनमध्ये कमी करणार नाही क्योंकि कन्झम्पशन वाढेल, अजून गाड्या विकल्या जातील. मी या ओपिनियनचं नाही आहे. माझं असं म्हणणं आहे लेट इट बी अ फ्री फ्लोट. गव्हर्नमेंट शुड नॉट मेडल विथ इट. गव्हर्नमेंट बिलकुल मेडल नाही करायला पाहिजे. जेवढा अगर डिमांड आहे एवढ्या क्रूडची तर एवढं क्रूड इम्पोर्ट करा, रिफाईन करा आणि तो विका. And let market take its own equilibrium. Government should not meddle with this. I am of this opinion. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. आणि आपल्या बरोबर आहेत पुण्यामधून रवींद्र. नमस्कार रवींद्रजी, विचारा आपला प्रश्न. राजेश तांबे सर, नमस्कार. नमस्कार. रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतोय, तुमच्या नेहमीचे. आता बोला बोला. नेहमीचा प्रश्न विचारतोच, पण सर्वप्रथम उद्याच्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. आज हो, माझा प्रश्न असा आहे की नवीन शेअर मार्केटमध्ये येणारे काही लोक आहेत, त्यांना माहिती नसते शेअर बाजारची. त्यांनी अभ्यास कसा करावा, निर्णय घेताना काय विचार करावा, धाडस कसं वाढवावं आणि शेअर मार्केट संबंधीच्या कन्सल्टंटची निवड करताना काय विचार करावे, काय निकषांचे विचार करावा, कारण काही नवीन लोक सुद्धा चुकीचा गायडन्स करू शकतात. याबद्दल सांगावं. धन्यवाद. रवींद्र साहेब, मनापासून गोष्ट सांगतोय. दत्तगुरूंचा भक्त आहे मी, त्यांची उपासना करतो. माझं असं म्हणणं आहे की मला काही त्याच्यामध्ये हे नाही की तुम्ही अगर आला आणि इथे सबस्टिट्यूटमध्ये तुम्ही येऊन बसला, मला फार खुशी होईल. पण मागच्या 30 वर्षापासून माझा रोजचा अभ्यास असतो. 3 ते 4 तास मी वर्ल्ड वाईड जातो, क्योंकि खूपशे लोक बसलेले असतात की कशी राजेश तांबेची उडवायची. आणि राजेश तांबेची उडवली की मग त्यांना खूप जास्त खुशी होईल. पण अजूनपर्यंत कोणी उडवू नाही शकला. दत्तगुरूंची कृपा आहे. तर माझं असं म्हणणं आहे की हे सगळं करण्यापेक्षा आणि ही सगळी मेहनत करण्यापेक्षा सर्वात सोपा उपाय सांगतोय. अजून 4 वर्ष मी ही सीट सोडून कुठेही जात नाही. अजून माझी तब्येत एकदम छान आहे. एवढ्यावरती माझा वरती डिपार्चर नाही आहे, अजून वेळ आहे.
तर हा कार्यक्रम जो आहे झी 24 तास एक पाऊल पुढेवर नियमित रूपनी बघा. माझा नंबर मी तुम्हाला माझ्या यूट्यूबमध्ये दिलेला आहे, रिपीट पण करतो, त्याच्यामध्ये पण तुम्ही बघाल माझा नंबर मिळेल. काही पण डाऊट्स असतील मला विचारा, क्योंकि 30 वर्षापासून हा अभ्यास चालू आहे. तुम्ही आता कशाला त्या याच्यामध्ये पडताय? शेअर्स चांगले विकत घ्या, प्रॉफिट करा, मस्त एन्जॉय करा त्या पैशाची. आता कशाला परत अभ्यासाची गोष्ट करता? खरंय. जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. मुंबईमधून चंद्रशेखर सध्या आपल्या बरोबर आहेत. चंद्रशेखरजी नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार राजेश तांबे सर. नमस्कार. माझा असा प्रश्न आहे की मी येस बँक घेतले 50 क्वांटिटी 705 नी आणि ट्रेडिंगचा व्ह्यू होता, पण 1.5 मंथ होल्ड करू शकतो, काय सांगाल सर? येस बँक खूप चांगली आहे, पण जो तुम्ही चांगला खूप हाय प्राईसमध्ये घेतलेला आहे. आणि हे एक बघा, छोटी बँक आहे, ते पण एक्सपॅन्ड करतात आहे, पण ऑलरेडी ॲट अ व्हेरी हाय प्राईस आहे. आणि जसं तुम्ही म्हटला की तुमचा जो टाईम फ्रेम आहे तो फक्त 1.5 महिना आहे. 1.5 महिन्यामध्ये असं काही चमत्कार होणार नाही. तसं हे जे सगळे जे स्टॉक्स वरती गेलेले आहे याच्यामध्ये डेफिनेटली हे ड्रिव्हन स्टॉक्स आहे, याच्यामध्ये स्पेक्युलेशन आहे. आणि दुसरी गोष्ट जसं मी हिला सांगत होतो की हे जे चायनाचं जे तुम्हाला सांगतोय परत ते सांगतोय, कोणतीही कंट्री एका बियॉन्ड पॉईंटपेक्षा वरती ग्रो करू शकत नाही. चायना एका सॅच्युरेशन लेवलवरती आलेला आहे, आता दे कॅनॉट ग्रो बियॉन्ड अ पॉईंट. अमेरिकेमध्ये जे रिच लोक आहेत त्यांची ऑलरेडी एवढी हाय, ओल्ड लोक पण जे आहे, जे म्हातारी लोक आहेत त्यांची एवढी हाय लेवल ऑफ लाईफस्टाईल आहे. अहो याच्यावरती अजून काय जाणार आहे? काय सोनं खाणार आहे का? खायला फक्त 2 पोळ्याच पाहिजे, गहू पाहिजे, तांदूळ पाहिजे, डाळ पाहिजे, भाजी पाहिजे. काय सोनं नाणं ते काय खाणार नाही. तर हाऊ मच कॅन यू ग्रो बियॉन्ड दॅट पॉईंट? तर आता अमेरिकेमध्ये नाही आहे, चायनामध्ये ते ग्रो करून गेलेले आहे. युरोप जो आहे, वेस्टर्न युरोप आहे, तो पण तसाच आहे, त्याच हालतमध्ये आहे. जपानमध्ये तुम्ही बघताय, अनलेस द जॅपनीज पीपल टेक अ डिसिजन की आता आम्ही विल स्टार्ट प्रोड्युसिंग चिल्ड्रन, तर मग तिथे काहीतरी एक नवीन सिच्युएशन तयार होऊ शकते. तर अजून इंडियामध्ये एक 8 ते 10 वर्षाची ग्रोथ स्टोरी आहे. आपणही 8 ते 10 वर्षानंतर आपणही ग्रो झालो की आपणही मग मजा मारणार. तोपर्यंत मी रिटायर होऊन जाणार. सरांचं असंच मार्गदर्शन आणि टिप्स आपण घेत राहणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि पुढचे प्रेक्षक आपल्या लगेच संपर्कात आहेत. सीमा बोलतात आपल्याबरोबर, मुंबईमधून संपर्कात आहेत. नमस्कार सीमा, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता वोखाड आणि पीडीलाइट बद्दल. माझ्याकडे दोन्ही शेड्स आहेत आणि वोखाड गेल्या आठवड्यात 220 ने काहीतरी पडला एकदम. हो, तर त्याच्याबद्दल मला विचारायचं होतं, दोन्ही शेड्स ठेवू की मग कसं? सीमाजी असं आहे, वोखाड पण चांगली कंपनी आहे, ऑलरेडी खूप वाढलेला आहे. आणि एक चीज लक्षात ठेवा की हर कंपनीला जेव्हा तुम्ही अमेरिकन मार्केट्समध्ये एक्सपोर्ट करता तिथलं मार्केट्स फार स्ट्रिक्ट रूल्स आहे. असं नाही की तुम्ही जो आपले मेडिसिन्स आफ्रिकामध्ये सगळं चालतं, पण अमेरिकेमध्ये फार स्ट्रिक्ट रूल्स आहे. तर हे ठीक आहे, दिस इज पार्ट ऑफ द गेम आणि हे चालतच राहणार. अगर वोखाड आहे, डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे, तो ठेवा. पेडीलाइट पारेख साहेबांची कंपनी, लावलं की ते तुटत नाही, जोडूनच जातं सगळं. तर फार चांगली कंपनी आहे. तर पेडीलाइट पण ठेवा, डिव्हिडंड पेईंग कंपनी आहे. दोन्हीही कंपनीज विकू नका. सायमल्टेनियसली फार्मास्युटिकल कंपनीमध्ये टॉरेंट फार्मा पण घेऊन ठेवा, चांगले पैसे मिळतील. आता माहिती नाही, मी प्रेझेंट रेट बघितला नाही, पण प्रेझेंट रेटवरूनही तुम्हाला चांगलं अप्रिसिएशन मिळेल. ओके, पुढचे प्रेक्षक आपल्याबरोबर नाशिकमधून कनेक्टेड आहेत. वसंत बोलतात. नमस्कार, विचार आपला प्रश्न वसंतजी. नमस्कार तांबे सर. नमस्कार. मी अशोक लेलँड 50 रुपयांनी घेतलेलं, त्याला काय करायचं? आता 90 रुपयाचा अगर भाव असेल तर काही नाही करायचं. पैशाची काही जरूरत नसेल तर विकू नका. पैशाची जरूरत असेल तर पैसे घरी घेऊन या, तुमचा पैसा डबल झाला. आणि अगर पैशाची जरूरत नसेल मग 250 पर्यंत थांबा, 250चा भाव होईलच. पण आता तो केव्हा होईल त्याच्यासाठी थोडासा तुम्हाला टाइम द्यावा लागेल. 1 महिना 1.5 महिन्यामध्ये होणार नाही, कमीत कमी वर्षभर लागेल, वर्षाच्या वरतीच लागणार. अगर तुमच्यामध्ये थांबण्याची आहे तर जरूर थांबा. पैशाची जरूरत असेल तर प्रॉफिट बुक करा. ओके, जाऊया पुढच्या प्रेक्षकांकडे. मुंबईमधून सुशांत सध्या आपल्या बरोबर आहे. सुशांतजी नमस्कार, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार सर, माझ्याकडं 300 शेअर्स आहेत एसबीआयचे, 217च्या ॲव्हरेजने, आणि ॲक्सिस बँक आहेत काहीतरी 100 शेअर्स 407च्या रेटने. आता सध्याच्या मार्केट स्थितीत हे मला काय करायला हवं? होल्ड करायचं की काय करू? आणि तसंच मला आहे ना 3 लाख रुपये गुंतवायचे असतील तर कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतले पाहिजे तिथे मला मार्गदर्शन हवं.
म्युच्युअल फंडमध्ये तर मी कधी कोणाला सांगत नाही, क्योंकि अगर तुमच्यामध्ये डायनॅमिझम आहे तर मग तुम्ही तो स्वतः करायचा. नंबर मी तुम्हाला सांगितलेला आहे, मुंबईमध्ये तुम्ही राहता, चांगल्या कंपनीजमध्ये अगर तुम्ही एक्सपोजर घेतलं तर तुम्हाला चांगला पैसा मिळेल. म्युच्युअल फंड काय चुकीचा रूट नाही आहे, पण हा त्या लोकांसाठी आहे ज्यांना रिस्क खूप जास्त घ्यायची नाही आहे. मी म्हणेल की अगर तुमच्यामध्ये रिस्क टेकिंग एबिलिटी आहे तर मग डायरेक्टली करा. आणि हा रिपीट होऊन राहिला आहे, हेच क्वेश्चन सगळे रिपीट होतात. SBIमध्ये आम्ही आत्ताच उत्तर दिलेलं आहे, ॲक्सिस बँकमध्ये मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. तर उत्तर काय माझं काही चेंज होणार नाही. यू कंटिन्यू टू होल्ड द स्टॉक. ओके, इथे लगेचच एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परतूया लगेचच. पाहत रहा झी24 तास. 5व्या श्रीमंतीमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पुढचे प्रेक्षक आपल्या संपर्कात आहेत. विवेकानंद बोलतात आपल्या बरोबर. नमस्कार, विचारा आपला प्रश्न. हॅलो तांबे साहेब. वाढदिवसांच्या शुभेच्छा. नमस्कार नमस्कार. व्हेरी व्हेरी थँक्यू सो मच. ते पहिले ग्रस्त पण होते, काहीतरी बोलले, मी काहीतरी आपल्या याच्यामध्ये होतो, मग मला ही रागवली की त्यांनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन केलं. त्यांना पण अभिनंदन करतो आणि त्यांना पण थँक्यू करतो, नाही तर म्हणेल फार ॲरोगंट आहे हा माणूस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बोला विवेकानंद, प्रश्न विचारा. माझ्याकडे सन फार्मा आहेत अराउंड 50,000 रुपीजांचे, अराउंड 48 शेअर. ते मी लाईक तुमच्या प्रिव्हियस असे ते प्रोग्राम मध्ये बघून ऍडवाइस बघून पिकअप केलेले. पण आता काय झालंय, ते माझ्या बाईंग प्राइसच्या खाली गेले. सो 1-2 वर्षांच्या अवधीमध्ये तुम्ही त्यांना वर जाताना पाहता काय, लाईक मी ते इक्वल प्राइस आला की विकून टाकू? इक्वल प्राइस आली की विकून टाका. जसं मी तुम्हाला सांगितलं की सन फार्माला पण प्रॉब्लेम्स आहे, क्योंकि जेव्हा तुम्ही एक मोठी कंपनी घेता, तुम्ही नेक्स्ट स्केलमध्ये जाता, तर एका रात्री हे सगळं काही होत नाही, तर त्याच्यासाठी त्याला वेळ लागतो. जसं मी अनुपमाला सांगत होतो की माझ्या बायकोला मी सांगतो की अगं ई कॉमर्समध्ये हे जे आपण कम्प्युटरवर जे आपण हे करतो, गोष्टी मागवतो, कॉम्प्युटर मागवतो, हे मागवतो, फ्रीज मागवतो, हे मागवतो, कपडे मागवतो, जुते मागवतो, अशा ऑनलाईन शॉपिंग, तर त्याच्यामध्ये अशा किती कंपनीज आल्या. सगळ्यांना प्रायव्हेट इक्विटीचा पैसा मिळाला. त्या कंपनीचं मी नाव घेत नाही, त्यांचा टर्नओव्हर आहे 45 करोडचा. अजून प्रायव्हेट इक्विटीने पैसा दिला त्यांना, स्टार्टअप्सना, या सगळ्यांना, तर त्यांनी खर्च केले 340 करोड्स. अगेन्स्ट 340 करोड्स त्यांचं रेव्हेन्यू आहे फक्त 45, नॉट इव्हन 50 करोड्स. आजच माझ्या बायकोला मी सांगत होतो जेवणाच्या याच्यामध्ये, लंचमध्ये, ती म्हणते नाही, माझ्या बायकोच्या बहिणीने असं सांगितलं की या सगळ्या कंपनीज फार छान आहे. मग ती म्हणते नवरा चुकीचं बोलतो, ती एकदम छान बोलते, बिकॉज द यंगर जनरेशन इज मोर अपडेटेड. राईट. आपण पुढच्या प्रेक्षकांकडे जाऊया. दत्तात्रय बोलतात. नमस्कार दत्तात्रयजी, विचारा आपला प्रश्न. नमस्कार तांबे सर. नमस्कार सर. मी येस बँकचा एक कॉल घेतलाय 723चा. काय घेतलाय तुम्ही? येस बँक. येस बँकचा तुम्ही काय फ्युचर घेतलाय? फ्युचर घेतलाय हा तर तो आता मी घेतला तेवढी स्वस्त होता, तर तो आता अगदी डाऊन झालेला आहे. तर काय दत्तात्रय साहेब, तुमचं नाव, दत्तांचं नाव तुम्ही, आणि तुम्ही फ्युचर घेता, दत्तगुरूंना पण कळलं तर ते पण तुम्हाला रागवतील. माझे गुरु दत्तात्रय केळकर मला रागवतील अगर मी अगर असं कधी बोललो पण, तर तिथेच मला बिन पाड्याने माझी शेव होईल. आणि तुमचं नाव दत्तात्रय असून तुम्ही स्पेक्युलेशन करताय. जेवढी आपली पॉकेट आपल्याला दत्तात्रय साहेब अलाव करते तेवढेच फक्त शेअर्स कॅशमध्ये डिलिव्हरी बेसिसवरती घ्यायचे. यू आर स्ट्रेचिंग मोर देन व्हॉट युअर कॅपॅसिटी इज. वाईट वाटून नका घेऊ. हा खेळू नका खेळ. हा फार डेंजरस खेळ आहे. भयंकर लॉस होईल. छोट्या याच्यामध्ये निघून जा. सरांचं हे मार्गदर्शन निश्चित सगळ्या प्रेक्षकांसाठी उपयोगी पडेलच. सर, आज तुम्ही इथे आलात आणि एवढं छान सगळं मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद. आणि यानंतर 5व्या श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.